भारतामध्ये एक असं मंदिर आहे जिथे प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते, जिथे स्मशानातील धूर थेट मंदिरात पोहोचतो आणि जिथे तंत्र साधनेने सिद्धी मिळते अशी मान्यता आहे। हे ठिकाण म्हणजे पश्चिम बंगालमधील तारापीठ। पण सध्या या ठिकाणाचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे। सध्या गाजत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात एक मोठा दावा समोर येतोय की खरातने तारापीठ येथे जाऊन तंत्रविद्या आत्मसात केली। पण प्रश्न असा आहे, खरंच तारापीठमध्ये अशी तंत्रविद्या शिकवली जाते का? या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आम्ही थेट तारापीठ येथे जाऊन तेथील मुख्य पुजाऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी काय सांगितलं आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण तीर्थक्षेत्र तारापीठ बाबत माहिती जाणून घेऊया। पौराणिक कथेनुसार माता सतीने यज्ञकुंडात आत्मदहन केल्यानंतर भगवान शिवांनी त्यांचा देह घेऊन तांडव सुरू केलं। सृष्टी वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले, जे भारतात विविध ठिकाणी पडले। हे तुकडे ज्या ठिकाणी पडले ती सर्व ठिकाणं देवी भक्तांसाठी अतिशय पवित्र आहेत। असं मानलं जातं की सतीच्या तिसऱ्या डोळ्याचा भाग तारापीठ येथे पडला, म्हणून हे एक शक्तिपीठ मानलं जातं। तारापीठ हे तांत्रिक साधकांसाठी प्रसिद्ध आहे। इथे वामाखेपा यांसारख्या साधकांनी साधना करून सिद्धी मिळवली अशी मान्यता आहे। तसेच वशिष्ठ ऋषींनीही येथे तपश्चर्या केली होती असं सांगितलं जातं। या मंदिरात देवी तारा यांची एक अत्यंत वेगळी मूर्ती आहे, ज्यात त्या भगवान शिवाच्या बालरूपाला स्तनपान करताना दिसत आहेत असं सांगितलं जातं। समुद्र मंथनावेळी शिवांनी घेतलेल्या विषामुळे झालेली जळजळ शांत करण्यासाठी माता तारांनी त्यांना स्तनपान केलं अशी कथा आहे। तारापीठच्या शेजारीच एक महास्मशान आहे, जिथे सतत अंत्यसंस्कार चालू असतात। तिथे अनेक साधक हे तंत्रसाधना करत बसलेले असतात। विशेष म्हणजे स्मशानातील चितेचा थेट धूर मंदिरात पोहोचतो, यामुळे हे ठिकाण अधिक रहस्यमय मानलं जातं। मंदिराजवळ लोक पिंडदान करून पितरांची शांती करतात। असंही मानलं जातं की भगवान रामांनी येथे तर्पण केलं होतं। तारापीठमध्ये काही वेगळ्याच परंपरा दिसतात, जसं की प्रसाद म्हणून मद्य अर्पण केलं जातं, प्राण्यांचा बळी दिला जातो, तांत्रिक साधना केली जाते। पण पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व गोष्टींचा चुकीचा अर्थ काढू नये। तर मित्रांनो, हा झाला मंदिराचा इतिहास आणि सामान्य माहिती। मात्र आता वळूया खरातकडे। खरातने पश्चिम बंगालमधील तारापीठ येथे जाऊन तंत्रविद्या शिकल्याची चर्चा आहे। याबाबत आम्ही तेथील मुख्य पुजारी तन्मय मुखर्जी यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली। पुजारी तन्मय मुखर्जी यांनी कबुली दिली की महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो लोक तारापीठ येथे येऊन तंत्रविद्या शिकतात। फक्त महाराष्ट्रच नव्हे तर इंडोनेशियातूनही मोठ्या संख्येने लोक येथे तंत्रमंत्र शिकायला येतात। मात्र अशोक खरात इथे आला की नाही याबाबत मला माहिती नाही असं पुजारींनी म्हटलं। त्यांनी सांगितलं की तारापीठ हे ज्ञानपीठ आहे, येथे नक्कीच तंत्रविद्या शिकवली जाते, पण काळी जादू शिकवली जात नाही। हिंदू धर्मात लिहिले आहे की जो चुकीचे कर्म करेल त्याला तशीच शिक्षाही मिळेल। तंत्रविद्येचे महत्त्व अधोरेखित करताना पुजारी तन्मय मुखर्जी म्हणाले की तंत्रविद्या ही कलियुगातील सर्वात प्रखर विद्या आहे। या विद्येचा वापर करून अनेकांचे रोग, दुःख, समस्या दूर केल्या जाऊ शकतात। शत्रूंचा नाश करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी तंत्रविद्या वापरली जाते। मात्र तारापीठ येथे शिकवली जाणारी तंत्रविद्या ही केवळ आणि केवळ लोकांचे भले करण्यासाठी वापरली जाते। पण जर एखादा साधक तारापीठमधून तंत्रविद्येच्या नावाखाली बंगाली काळी जादू शिकून त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी, खोटे बोलून पैसे कमवण्यासाठी लोकांना फसवत असेल तर देवी कधीच त्याला माफ करणार नाही। त्याचा विनाश अटळ असल्याचे पुजारी तन्मय मुखर्जींनी बोलून दाखवले। यावेळी भोंदूबाबा अशोक खरातच्या महाकाय सापाच्या जादूचा संदर्भ घेऊन तारापीठ येथे हवेतून काही काढण्याची विद्या शिकवली जाते का असे विचारले असता पुजारी तन्मय मुखर्जी म्हणाले की ही एक गुप्त विद्या आहे, जी पात्र साधकालाच प्राप्त होते। कुणीही ऐरागैरा ही विद्या प्राप्त करू शकत नाही। आम्ही तारापीठ येथे तंत्रविद्या शिकवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक साधकाला सल्ला देत असतो की तंत्रविद्येचा वापर लोकांच्या भल्यासाठीच करा। जर तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी ही विद्या वापरली तर देवी तुम्हाला क्षमा करणार नाही।
शेवटी तारापीठच्या मुख्य पुजारींनी महाराष्ट्रातील तमाम लोकांना सल्लाही दिला की जर कुणी तुम्हाला बंगाली काळी जादूच्या नावाखाली चमत्कार करून दाखवत असेल तर त्याच्या आमिषाला बळी पडू नका. जर तुमची देवीवर खरी श्रद्धा असेल तर तारापीठ तीर्थक्षेत्राला भेट द्या. मनातून देवीसमोर तुमचं गाऱ्हाण मांडा. देवी नक्कीच तुमची समस्या सोडवेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.